हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर थंबनेलवरून तर तुम्हाला सर्वांना नक्की समजलं असेल की आजचा व्हिडिओचा टॉपिक नक्की काय? तर थंबनेलमध्ये मी दिलं होतं मातृदिन विशेष, घराला घरपण असंच येत नाही. हा मी आज टेक्स्ट दिला होता थंबनेलमध्ये. तर असं आजच्या दिवशी मी का दिलं? म्हटलं काल होता आपल्या सर्वांचाच आवडता डे, तो म्हणजे मातृदिन होता, मदर्स डे होता काल 10 मेला. तर त्या दिवशी मी काय-काय केलं माझ्या मातृसाठी म्हणजे माझ्या आईसाठी, तर आज मी तेच तुमच्या सर्वांसोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर ते सगळं सांगण्याच्या आधी म्हटलं, की आपण थोडीशी मस्त साफ-सफाईला सुरुवात करूया. कारण किचन सध्या माझं एवढं खराब झालं होतं आणि घराकडे ना मी एकदम सिरियसली तुम्हाला सांगतो, घराकडे तुम्ही 1-2 महिने किंवा अ, असं 3-4 आठवड्याने जरी तुम्ही दुर्लक्ष केलात ना घराकडे क्लिनिंगच्या ह्याच्या दृष्टीनुसार, तर इतका मेस तयार होतो तिकडे. मग आहे ना सिरियसली काम इतका करायचा कंटाळा येतो ना आणि इतकं ते खराब सगळं होऊन जातं. म्हणून मी तरी तुम्हाला सांगेन, की किचनमध्ये तरी आता आमच्या इथे तर आता आम्ही जेव्हा हे घर बनवलं होतं, तर अशा प्रकारच्या आम्ही तिथे टाईल्स त्या लावून घेतल्या होत्या. तर आम्ही चिमणीचा असा ऑप्शन करून काही घेतला नव्हता किंवा एक्झॉस्टचा सुद्धा घेतला नव्हता. तर मग म्हणून काय झालं माहिती आहे का, तिथे चिकटपणा जे काही फोडणीचं वगैरे असते ते लगेच बसतं. तर म्हणून म्हटलं की आपल्याला साफसफाई खरंच महत्त्वाची आहे आणि मला आणि माझ्या मम्मीला आम्हा दोघांनासुद्धा ना अशा विचित्र किचनमध्ये काम करायला अजिबात आवडत नाही. म्हणजे हाताला लागणारे ते डब्यावरती जे काही चिकटपणा असतो ते म्हणा, तर मला तर पटकन राग येतो. म्हटलं असा हा डब्बा चिकट कसा? माझ्या घरामध्ये हा डब्बा चिकट कसा झाला? असा विचार माझा पडतो. तर मग म्हटलं की काय करूया, मदर्स डेसुद्धा आहे. मम्मी पण म्हणजे आजोळी गेली होती, नारळसोपाऱ्याला गेली होती मामाकडे तिच्या आईला भेटण्यासाठी. तर म्हटलं चला मम्मीसाठी काय वेगळं असं करण्यापेक्षा एकतर मी तुम्हाला पुढे सुद्धा समजेल, की आज आम्ही दोघांनी पण ठरवलं होतं, मी आणि माझ्या बहिणीने, की तिला आम्ही हॉटेलला घेऊन जाऊ जेवण्यासाठी, की काहीतरी छान असं स्पेशल होईल. तर एकतर तिला बाहेरचं असं काही जास्त आवडत नाही आणि त्याच्यातच मी पण ना बाहेरनंच मागवलं होतं जेवण. काही घरात करत बसलो नव्हतो. ते म्हणजे मी डॉमिनोजमधून पिझ्झा, मॅकडीमधून बर्गर वगैरे असं काय-काय मी मागवलं होतं. म्हणजे काहीतरी चेंज म्हणून, कारण बरेच दिवस ते सुद्धा खाल्लं गेलं नव्हतं. तर विचार केला काहीतरी चेंज म्हणून आपण ते मागवू. तर ते पण तिला थोडासा कॉन्सेप्ट तो बॅड वाटला. ती बोलली, "त्यापेक्षा घरात काहीतरी केलं असतंस." पण असं इंडियन मम आहे, काही ना काहीतरी त्याच्यावरनं ती बोलून काढणार किंवा शोधून काढणारच. असो पण ती पण तिने थोडंफार ते खाल्लं. तुम्हाला तिची पुढे मजा बघायलाच मिळणार आहे. ती आहे ना कॅमेराला थोडीशी शाय आहे. ती इतकं पटकन अशी बोलत नाही. सो मग म्हणून तुम्ही ते समजून घ्या. तर इथे आता माझं हॅपी प्लॅनेटचं जे लिक्विड आहे त्याच्यामुळे माझं तासाचं काम मिनिटामध्ये डन होऊन जातं. अगदी सगळं फक्त बघा लिक्विड मारलं आणि फक्त घासून काढलं आहे. तुम्ही बोलाल जे चमचे वगैरे मी लावलेत ना असे समोर, तर तिकडे का नाही तू क्लीन केलं? कारण तिकडे मी आधीच 2-3 दिवस आधी स्वच्छ करून घेतलं होतं हेच लिक्विड मारून. म्हणजे जो काही चिकटपणा आहे ना तो आरामात इझिली निघून गेला होता. त्याच्यानंतर ते सर्व फक्त वरचं जे काही भाग होते ना ते मला तेवढे साफ करायचे होते. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की थंबनेलमध्ये सुद्धा दिलं असतं की घराला घरपण असंच येत नाही. त्यामागे मी का तसं दिलं होतं? त्यामागे पण ना एक असं छान मस्त कारण आहे, की मी का तसं दिलं. मी एक स्वतः गोष्ट अनुभवली होती, की आता बघा एक नाही ना नवीन-नवीन सीरियल्ससुद्धा येतात. आता मी कुठल्या ह्याचं नाव नाही घेणार कुठल्या चॅनलचं किंवा कुठला प्रमोट व्हिडिओ नाही आहे हा. पण मी जे आहे ते सांगतो, की स्टार प्रवाहावरती बघा एक नवीन सीरियलसुद्धा आता माझी आई बघते ना म्हणून ह्या सर्व गोष्टी मला समजतायत, की एक नवीन सीरियल आली आहे, बाई तुझा आशीर्वाद म्हणून. पण खरंच त्यावेळेस लगेच माझ्या डोक्यामध्ये हे एक आलं, की खरंच घरात बाई असेल किंवा आई असेल तर किती फरक पडतो. माझे शेजारी आहेत त्या गोष्टीचं एक मोठं उदाहरण मला मिळालं. ते म्हणजे आमच्या 101 मी तुम्हाला सांगितलं होतं, की त्या डेथ झाल्या त्याच्यानंतर मग त्यांचे मिस्टर, त्यांची 2 मुलं तिथे असायची. घरी राहायचे. पण जेव्हा घरात बाई असते, स्त्री असते, तेव्हा घरातलं वातावरण किंवा तेव्हा त्या घरातली पॉझिटिव्हिटी किंवा त्यावेळेस असलेल्या घरातलं जे काही गोष्टी आहेत त्या खूप वेगळ्या असतात. आणि जेव्हा घरात खरंच स्त्री नसते, आई नसते,
तर तेव्हा घराचं पूर्ण अशी मी तर म्हणेल की पूर्ण बट्ट्याबोळ लागलेला असतो. अगदी मी ते 2-3 घरामध्ये ही गोष्ट पाहिली आणि जे काम बाईचं आहे किंवा जे काम स्त्रीचं आहे ते तिलाच जमतं. भले ते पुरुषाने किती पण करू दे किंवा कसं पण करू दे. पूर्ण स्वतःचं 100% देऊन करू दे किंवा काही करू दे. पण जे काम स्त्रीचं आहे ते तिला चांगलं जमतं. आता मी सुद्धा एवढी कामं करतो, सगळ्या गोष्टी करतो. पण तशीच्या तशी जेवढी माझ्या आईला जमतात किंवा कुठल्या स्त्रीला जमतात तशी एक्झॅक्ट नाही जमणार, पण जमतील तेवढ्या मी करण्याचा प्रयत्न करतो. पण ह्या गोष्टीने पण किती घरात फरक पडतो. म्हणजे जर घरात तुमच्या कोणतीही स्त्रीच नसेल किंवा कोणीही नसेल, तर मग काही तुमच्या घराला असं अर्थच नाही आहे असं मला वाटतं. जे लोक आता बॅचलर्स राहतात त्यांचा प्रश्न वेगळा आहे, कारण ते लोकं बॅचलर्स आहेत. ते लोकं काही कारणामुळे वेगळे राहतात. आता काही घरामध्ये काही स्त्रिया भांडखोर असतात, विचित्र असतात, त्यांना नाही आवडत अशा काही गोष्टी. तर तो भाग वेगळा आहे. पण असो त्याच्यातनं पण तो पण भाग वेगळाच पडतो. पण ह्या गोष्टीसुद्धा किती घरात फरक पडतो. आता कुठलाही मुलगा म्हणा, कुठलीही मुलगी म्हणा किंवा कोणताही नवरा म्हणा कधी आला की आपल्या बायकोला विचारतो किंवा आपल्या आईला कोणता मुलगा असेल तर आपल्या आईला विचारतो. माझंच उदाहरण त्यामधून तुम्ही घ्या की कधी पण मी घरात आलो की मम्मी दिसत नाही, मम्मी कुठे गेली? म्हणजे हा एकदम मोठा अगदी असं हे बसलंय की मम्मी गेली कुठे? ती घरात नाही ना, तर असं वाटतं की कुठे गेली मम्मी? काय झालंय? कुठे गेली? काय खालती गेली का काय? तर असं होतं माझं. पण मम्मी घरात 12ही माही पाहिजे मला. आता मी कुठे ती बाहेर जरी जाऊ दे, आता ही सोपाऱ्याला गेलेली, माझं थोडंसं काम झालं, "मम्मी कुठे पोहोचलीस? आता काय करते? कुठे गेलेलीस? आता कुठे निघणार आहेस? किती वाजता निघणार आहेस? कोणती ट्रेन पकडली?" हे सगळं ए टू झेड म्हणजे आपल्याला त्या समोरच्या व्यक्तीबद्दल जो कन्सर्न असतो ना, तो अगदी मनापासून असला ना, की प्रत्येक गोष्ट त्याबद्दलची एवढी चिंतित वाटते, की आता कसं होणार आहे? आता पुढे काय होणार आहे? माझ्या आईचं काय होईल? ती किती दमते? हा सर्व प्रश्न. तर म्हणून आज मी विचार केला, की जर आपली आई बाहेरचं काम करून दमत असेल, तर आपण घरातलं नक्कीच केलं पाहिजे. कारण आपण हे घरामध्ये माणसं राहतात, त्यांचं प्रत्येकाचं कर्तव्य आपल्या घरासाठी काहीतरी देणं. आता माझ्या परीने माझ्या घराला जेवढं जमेल तेवढं मी नेहमी देत असतो. म्हणजे कुठली क्लीनिंग म्हणा किंवा काय म्हणा, तर त्या सर्व गोष्टी मी करत असतो. तर म्हणून मी तुम्हाला सांगतो, की घरात बाईशिवाय घराला घरपण नसतं. पुरुषांनी कितीही कामं करू दे, कितीही काय होऊ दे, पण बाईशिवाय घराला घरपण नसतं. आता तुम्ही पण ही गोष्ट नक्की अनुभवली असेल बरं का. म्हणजे कधी फक्त तुमची आईच कुठेतरी गावाला जाऊ दे किंवा कुठेतरी फिरायला जाऊ दे, तुम्हीच फक्त घरात पुरुष असाल. त्यावेळेसचं पण तुम्ही बघा, की आपण किती गोष्टी सांभाळणार, किती काय करणार. पण स्त्री ऑलराउंडर असते, प्रत्येक गोष्ट सांभाळते. अगदी माझी आईसुद्धा तशीच आहे. म्हणून म्हटलं की मातृदिन आहे, तर त्याच्यावरती आपण हा व्हिडिओ बोलू. आता माझी आई पहिली जेव्हा लादी पुसायची, जेव्हा आम्ही लहान होतो, तर तेव्हा ती लादी नेहमी तिचं अजूनही तिचं तेच सुरू आहे, की बादली आणि कपडा कॉटनचा. एवढ्या ह्याच्यातनीच लादी पुसायची. पण आता दिवस बदलतात, वेळ बदलते, सर्व गोष्टी बदलतात. तसं आपण पण आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. असं नाही की सगळ्यांनीच केलं म्हणून आपण पण केलं पाहिजे. मला जेवढं जमतं आता सध्या ना लादी मी पुसत असतो, तर म्हणून मला मॉपची गरज होती. मला जे कपड्याने वगैरे तर मी लादी पुसायचोच. पण त्याच्याने पण मला मग हळू कंटाळा यायला लागला आणि मग म्हणून मी विचार केला की आपण मॉपमध्ये इन्व्हेस्टमेंट करूया. म्हणून मग मी मॉप घेतलं आणि आता त्याच्याने माझी लादी एकदम इझिली आणि पटकन स्वच्छ होते. जशी कपड्याने साफ होते ना तशीच. पण शेवटी ती स्त्री आहे. अ, तिला हे पटणारच नाही आणि माझ्या आईला हे नाही पटत. पण मला आता ते काम मी करतो तर मला माहिती आहे त्याच्यात कम्फर्ट मला किती जास्त आहे. तर म्हणून मी तशा प्रकारे मग मला मॉप आवडतं. मी मम्मीला माझ्या सांगितलं, की स्वच्छ दिसण्याचा महत्त्व आहे ना, बस झालं. मग ते कसं पण क्लीन होऊ दे. ते बादलीने क्लीन होऊ दे किंवा मॉपने क्लीन होऊ दे. असा खूप सारा फरक असतो. त्याच्यानंतर मग मम्मी आली घरी आणि मग मी छान मस्त आमचा फेवरेट म्हणजे हे खास करून तर मला आणि मन्विताला खायचं होतं. पण विचार केला की जाऊ दे मदर्स डे मम्मीसाठी पण आपण मागवू. म्हणून मी छान डॉमिनोजमधून पिझ्झा मागवला होता आणि मन्विताने मॅकडॉनल्ड्समधून बर्गर मागवले होते. तर दोघांनी त्यांचं हे करून टाकलं होतं आणि त्याच्यावरती पण त्यांनी सर्व काय प्रिंटआउट्स दिलेले आहेत. डॅट फट, डॉमिनोज त्याच्यासोबत त्यांनी हे एवढे सारे ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स पाठवले होते. त्याच्यानंतर मन्विताने कोक मागवली होती. तिला कोक मी ऑलरेडी पण डीमार्टमध्ये गेलो होतो तेव्हा मी घेतली होती.
नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला सर्वांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जेवढ्या आई ताई भगिनी माझे व्हिडिओज बघतात त्यांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपला मदर्स डे आहे आणि माझी आई गेली होती तिच्या मदरला भेटायला, म्हणजे तिच्या माहेरी ती गेली होती. तर आता मला पण जेवण बनवायचा खूप कंटाळा आला होता. तर म्हटलं काय करायचं काय करायचं. तर विचार केला आपण मदर्स डे आहे, मम्मीला बाहेर घेऊन जाऊया. पण माझ्या आईला जास्त बाहेरचं खायला ती खूप किरकिर करते, म्हणजे तिला नकोच असतं बाहेरचं. तर म्हटलं की हे पण शेवटी बाहेरचंच आहे, पण विचार केला की जाऊ दे, आपण तेवढं तरी काहीतरी थोडंसं एन्जॉय करू, कारण मम्मी पण आता दमून येणार. तर हे शाणी स्वतः आता तिने मागवलं होतं ते पियाली, आणि मध्ये तुला दाखवायचं राहिलं मितेश, म्हणून ठेवला नाही ना. तर आता मी बघा मी काय काय ऑर्डर केलंय. तर डॉमिनोजकडनं मी 3 पिझ्झा मागवले होते. हां, आम्ही तिघच जण आहोत. सो म्हणून मग मी 3 पिझ्झा मागवले आणि 3 बर्गर मागवले होते मॅकडीमधून. ओके. तर ते 3 बर्गर आणि हे मागवलंय. बस बाकी काहीच असं नाहीये. ऑलरेडी काल माझा मामा आला होता म्हणून मी पुलाव बनवला होता. सो तो पुलाव सुद्धा उरलाय. तर म्हटलं की आपण सध्या हे एक खाऊ आणि एक खाऊ. ओके. तर ते झालं आणि पुलाव पण आहे तसा बऱ्यापैकी, तो खाता येईल. आणि माझ्या सगळ्यात फेव्हरेट जे मॅकडी नेहमी एवढं भरभरून पाठवतात ते यावेळेस कमी पाठवलंय. ते लोकं दरवेळेस फक्त चिली फ्लेक्सच पाठवलंय. जरासं हे पिऊया, दम लागला मला. अरे तुझं कोका आहे ना. अरे मस्त. खूप दोषी नजरेने बघते ती. खाऊन झालं. खाऊन झाल्यावर मी फोटोज घेतलेत. माझा पण खाऊन कसा वाटला पिझ्झा? हे मनविताने मागवलं होतं मॅकडीवालं. मम्मी कसा वाटला सरप्राईज तुला? पसार आहे पाठी, प्लीज मला इग्नोर. तसं बाहेरचं आवडत नाही, पण मुलांसाठी थोडं खाल्लं. निबंध बोलतेस? हा. निबंध बोलतेस? नाही रे निबंध सांगते. आमचा सगळ्यात मला असं फेवरेट खास आवडत पिझ्झा. नाही. पोरांसाठी म्हणून हा, म्हणून आपण तिला पहिलं बोललेलो ना की मग आपण दुसऱ्या बाहेर जाऊया आनंद आपण म्हणून. व्हायचा. बोललेलो की नाही मदर्स डे आपण बाहेर जाऊया म्हणून, आनंदी ह्या कारणामुळे आम्ही तिला बाहेर नेलं नाही जेवण. तर असा होता आमच्या सर्वांचा आजचा दिवस. अगदी मस्ती बिस्ती सगळं 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 मिक्स होतं त्यामध्ये. तर तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.